ब्लॉग्स आता आता आम्ही चाललो आहोत सोनप्रयागला. लास्ट आम्ही कट केला होता हरिद्वारला. सो आता आम्ही सोनप्रयाग वरून गौरीकुंडला जाऊ. आम्ही 5:30ची सकाळची बस केली होती. 1020 रुपये पर पर्सन ऑनलाईन बुक केलं होतं आधीच. तर आता आम्ही जाऊन गौरीकुंडला सॉरी सोनप्रयागला स्टे घेतलाय 700 रुपये पर पर्सन. तिथे थांबू आणि मग तिथून आम्ही जाऊ गौरीकुंडला टॅक्सी करून. त्याच्यानंतर आम्ही जाऊ केदारनाथच्या ट्रेकचा म्हणजे तो चालू करू ट्रेक. तर बघू ही जर्नी कशी जाते. माझा पहिला ट्रेक आहे म्हणजे आयुष्यातला पहिला ट्रेक. एकदम मी अजूनपर्यंत कोणत्याही एकाही ट्रेकला गेली नाही. पहिल्यांदाच चालले ते पण केदारनाथच्या ट्रेकला. सो मी खूपच जास्त एक्सायटेड आहे. कसं होणार आहे काय माहित नाहीये. अजून ह्याच्यानंतर तुंगनाथ चंद्रशिला पण करणार आहोत. सो त्याच्यासाठी पण थांबा मी ते पण ब्लॉग्स टाकेल. सो नक्की बघत राहा. जस्ट आम्ही पोहोचलो आहोत सोनप्रयागमध्ये आणि आता आम्ही चाललो आमच्या रूमकडे जे 1 किलोमीटर लांब आहे. आणि ही आमची बॅग जी आहे ती एवढी जड आहे. मला माहित नाही मी कसं जाणार आहे आता. उद्या परत सकाळी उठून म्हणजे पूर्ण फाटले का थंडी असते खूप. पोचल्यावर ते तुम्हाला दाखवते मग आमची रूम. हा बाय. मी आमची रूम असा बघा आमचा. आणि फक्त एक 1 रूम टाईपच आहे. मोठा फक्त बाथरूम आहे. ते हे बेसिन आहे आई शपथ. आणि हा 4 जणांसाठी आहे. असाच आम्ही 2 घेतल्यात पण ते 2 पर पर्सन आम्हाला 8 जणांना 700 रुपये पडले. हा एक रूम आहे सेम असाच आहे. ह्याचं नाव आहे हॉटेल न्यू लक्ष्मी नारायण आहे. सो 5,600 रुपयाला आम्हाला 8 जणांना पडलाय हा. नाईस. याच्यावरती बसू का? इकडे बघा इथं बसूया ना. मस्त वाटतं बस. मौसम देखो कशी वाटते. मग शॉल घेतले भाई. तर थंडी वाटते. किती डिग्री येते? 17 डिग्री वरती -1 काय स्पेशल खावई भारी कसं वाटतं मास. तर आता आम्ही पटपट खातो. आम्हाला सकाळी उठून 1 वाजता जायचं परत ट्रेकिंगसाठी पायी. आमचा ट्रिप चालू झाला आहे सॉरी गौरीकुंडसाठी सोनप्रयागवरून गौरीकुंडला चाललो टॅक्सी. हम जाते बहुत इथे दिसतो तुम्हाला इथून आमचं स्ट्रिप चालू आता आम्ही इथे खायला थांबलो थोडंसं. दिस इज गौरीकुंड. मजे आ गए अभी तक तो आगे का पता नहीं. अगर मैं पहुंच पाऊँ तो बता बस. गाइस यहाँ पे गौरीकुंड है. यहाँ पे महिलाओं के लिए है. देखो मी काय परत हिंदी चालू केलं मराठी सॉरी. तर मी आणि हिमानी चाललो आहोत इथे. काय वाईट आहे माहिती आहे इथे. तुम्हाला आवाज येतच असेल. सुंदर आहे कुंड. सुंदर आहे. तर आम्ही जरा पाणी शिंपडतो डोक्यावरती आणि मग केदारनाथच्या ट्रेकसाठी. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. सुंदर आहे भाई. कॅमेरा एवढा कॅप्चर नाही करू शकत बट रिअल मध्ये काय सुंदर आहे.
इथे आमचे मुलं थांबली आहेत आमच्यासाठी वाट बघत झालंय त्यांचं सगळं. आता आम्ही निघतो लवकरात लवकर पोहोचलो. चलो बाय. छोटे छोटे धरणे आहेत मस्त वाटतं. आम्हाला अजून लांबड पोचलं नाही. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की मला किती जमणार आहे. म्हणजे बुटांची हालत, पायांची हालत तर काहून बदतर. ह्याच्यात कुठला जोश आला काय माहिती. तुझं काय बोलायचंय? अरे काय बोलायचं? हा तर आमचा ट्रेनर बनला. नुसतं चल 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 हे काय बोलतच नाही. हा बिचारा. माझी मैत्रीण कुठे गेली? कुठे गेली माझी मैत्रीण? बरोबर थांब. अब ही जो आहे इकडचे इथं एवढे जमले आम्ही दोघी. आता पुढे बघू काय करतो. गाइस फायनली तर रामबाण बीच बोलते ब्रिज. झालं असेल. आई शपथ. आता मला कळत नाहीये ह्याच्यानंतर काय होणार आहे. फायनली टेम्पल त्या साईडला. गाईस तुम्हाला एक्साइटेड काहीतरी दाखवते मी. काय दिसतंय मला ते लवकरच दाखवतो. थांबा तोपर्यंत मला बघा तुम्ही. आणि आता हे बघा काय बोलायचं तुम्हाला. थांबा कसं वाटतंय? काय बोलायचंय? ए भाई झेंडे नको. मी नाही जाते भाई. कसे रे तुम्ही असे? पहिल्यांदा बर्फ बघितल्या बर्फाचा गोळा. नको नको. मार 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 ना मार. पण जरा सरकलो. अरे पडली मी खाली. सरकते. डेंजर आहे. बाय 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 बाय. ए नको नको. हे साफ कर आधी. कसरत येऊ शकतो. हुआ हुआ ना कॅप्चर सब हुआ. नको थँक्यू. ही बघा कुठे चाललीये महाराणी. गाईज ही बघा हिला कसं होत आहे. अडकली. अरे बस चल जाऊ आता वर. ए बाई नको ना. काय तेवढं टाईट ना काय हे बघा कसं वाटतंय. ह्याला तर काहीच वाटत नाही. आणि इकडे बघा जरा वर आलेली कंपनी आहे ना. काय हा शून्यातून वर आलेली कंपनी. एक एक लाईन नुसता फेकत असतो. हे बघा आम्ही कुठून आलोय.
शपथ तुम्हाला सांगू शकत नाही एवढं लांबून इथे आलोय. आपण कुठला ब्रिज वरून आले बघितलं माहितीये तिकडचा तो. ए जरा साईड लाव ना अभिषेक, साईड लाव ना अभिषेक. ह्याच्या तर ना शपथ. नको नको बस झालं. केदारनाथ अजून काय कसं दाखवतो मला दाखवतो ना इथून दाखव. शपथ अजून एवढं चढ बस झालं. 3 किलोमीटर आता ह्याला खूपच मजा आली. आता दिसेल ते टेंट मध्ये गेल्यावर किती मजा आली. हे बघा अजून एवढं चढायचं आहे मला. हे काय केलं मी 2 मिनिटं थांबा एकच सेकंड. थोडं वर जायचं. हा गाईज आमचा व्ह्यू आहे टेंट मधून आणि इथे आम्ही असे झोपलो. केवढी थंडी असते याला बघा. काय हालत आहे सगळ्यांची. कसं वाटतंय कसं वाटतंय. थंड थंड वाटतंय गारगार वाटतंय. आमचं अजून दर्शन नाही झालेलं. आम्ही दर्शनाला आय गेस थोड्या वेळाने बघू तिकडे काय चालू आहे. 2 जणांना पाठवलं आमच्या फ्रेंड्सला तिथे जाऊन बघायला काय हालत आहे तिथे आणि मग आम्ही जाऊ. अरे ते थंड काय लागतं माहिती, इथून हवा येते म्हणून ते थंड लागतं. दर्शनासाठी चाललोय. मला वाटत नाही आमचं मे बी होईल कारण की 5-6 तास लागतील. आता वाजलेत आय गेस सो वाजलेत दिसत नाही मला पण माहित नाही बट ट्राय करू. नाही तर सकाळी मला उठून हे करावं लागेल. म्हणजे सकाळी 1 वाजता लाईन लावल्यावरती 5 वाजता गेट खोलेल तेव्हा दर्शन होतील. बघू आता झालं तर ठीक आहे. हां आता ऑलमोस्ट पोचले मी. आमचं दर्शन खूप उत्तम झालंय. ते पण एकदम 15 मिनिटात. काय माहिती कसं एक लाईन होती तिथून सोडत होते आम्ही तिथे घुसलो आणि दर्शन पण झालं. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. काहीच इथे आदी शंकराचार्याची समाधी व्ह्यू आहे बघा. तुम्ही सकाळी दर्शन करता. जर तुम्ही रात्री वगैरे दर्शन केलं तर म्हणजे सकाळी पहाटे दर्शन केलं तर एवढं नसतं. तेव्हा तुम्हाला अभिषेक करायला पण भेटेल. बट तुम्ही जर यार ते 4 डिग्री आहे त्यामुळे मला बोलता पण येत नाही आहे. 4 डिग्री सॉरी काय बोलता तुम्ही. जर तुम्ही दुपारी वगैरे दर्शन केलं तर तुम्हाला अभिषेक वगैरे नाही भेटू शकत. स्पर्श दर्शन नाही भेटू शकत. तुम्हाला सकाळी त्यासाठी लाईन लावावी लागेल. हे बघा आता सकाळी केवढी लाईन आहे. आता आम्ही भैरव मंदिराकडे चाललो. लेट्स सी दर्शन भेटतंय का. बाय. मी आलो आहोत बाबा भैरवनाथच्या इथे. हे मंदिर आहे इथे आणि हा व्ह्यू आहे इथून. आता आम्ही दर्शन घेतोय. हे बघत राहा का सुंदर आहे. कुठे आहे कुठे जा झेंडीचं.
वरती जायचंय ना तिथे फोटो काढायला. कॉन्टेंट दाखव ना तिथे वरचं काय आहे. ते इथे तर आधीच जायचं आपल्याला. एवढं चढवून आलो आहोत. अरे कॉन्टेंट भेटेल तुला. मी बोलते तिथे जाऊ ना तिथे बसू. बस झाला कॉन्टेंट. तिथे मस्त व्ह्यू आहे. तिथेच बसू. Let's go. You forgot or what? Which bloodline you belongs to? Let's go. गाईज आता आमचा डाऊन ट्रेक चालू झालाय. लय घाण होत आहे. मेन ना फक्त खच्चरचं आहे. इथे जमीन एवढी घाण झाली ना त्या खच्चर आणि ह्याच्यामुळे. आणि माणसांना चालण्यापेक्षा ते जास्त घोडे त्या लोकांना जास्त हे करतात आणि आपल्याला साईडला ढकलतात. ते सांगत पण किती पाठून आलेत. सो ते जरा डिसअपॉइंटिंग होतं. बाकीचं सगळं आमचं दर्शन वगैरे चांगलं झालं. आम्ही सकाळी भैरवनाथला पण जाऊन आलो. वरती पण मस्त व्ह्यूज होते, ते पण कॅप्चर केले. मज्जा आली. आता तुम्हाला दाखवते मी रस्ते आणि खच्चर कसं चालू आहे यांचं. आता हे बघा हा रस्ता आहे असा आणि हे असे खच्चर आहेत. हे सांगतच नाहीत, येत आहेत बाजूने आणि ढकलतात डायरेक्ट साईड करून. होय बघा व्ह्यू. आता सोनप्रयागला जाऊ. सो दिस इज लाईफ सेवर कपूर आणि काठी आणि चांगले शूज ग्रीपवाले माझे बाकाबुकीचे आहेत. सो मला 1400ला पडलेले. सही येते 800. हे 800च्या पण चांगलेच आहे. चांगलेच आहेत. चांगलेच आहे. वॉटरप्रूफ आहेत. माझं पण वॉटरप्रूफ आहे. अजिबात काय झालं नाही. हे बघा हे अशी हालत आहे इथे. त्यापेक्षा चालतच या भाई. तुम्हाला किती पण तास लागेल फक्त चालत. माझी हालत बहुत ही आहे. हे बघा कसं जाणार चालत. माणसाला चालायला जागा नाही आहे. आणि चलो गाईज. मी आता इथेच ब्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करना, शेअर करना, सबस्क्राईब जरूर करना. बाय.